सत्तेचा सोपान गाठण्यासाठी अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेससोबत तर अकोटमध्ये भाजपची एमआयएम सोबत हातमिळवणी। चहूबाजूंनी भाजपवर टीकेची झोड। अखेर मुख्यमंत्र्यांकडून दोन्ही युतींना ब्रेक। छत्रपती संभाजीनगरात प्रचारावेळी एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला। जलील यांचे शिंदेचे मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे नेते अतुल सावेंवरती गंभीर आरोप। अकोल्याच्या अकोटमध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा हल्ल्यानंतर मृत्यू। नातेवाईकांच्या संतप्त पवित्र्यामुळे काही काळ तणाव। काँग्रेस भाजप लक्ष। नांदेडमध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री होण्याआधी निधी आलाच नाही। मुख्यमंत्र्यांचे एकाच दगडात दोन पक्षी। तर अशोक चव्हाणांमुळे शंकरराव चव्हाणांचाही अपमान झाला। काँग्रेसचा संताप। विलासराव देशमुखांनी राज्यासाठी खूप काम केलंय। लातूरात मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याबद्दल जाहीर दिलगिरीही व्यक्त। एमसीएच्या निवडणुकीत रोहित पवारांना मोठा धक्का। निवडणुकीला हायकोर्टाची स्थगिती। पवारांनी सत्ता टिकण्यासाठी मनमानी पद्धतीने सदस्य संख्या वाढवली। भाजपच्या केदार जाधव यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।